मम्मी ज्या पद्धतीने तुमच्याशी वागत होती ना ते मला अजिबात बघवत नव्हतं. आणि आज तुमच्यावर नको ते आरोप करून तिने ही वेळ आणली माझ्यावर. पण सध्या आता राहायचंय कुठं? संसार करायचा म्हणजे घरावर ना. घराची काळजी करू नका वाघमारे. वेळ पडली तर आपण इथंच राहू. अरे इथं कसं थांबणार? कामाचं ठिकाण आहे. वाघमारे तुम्ही माझ्या सोबत असाल ना तर मी जगात कुठे बी ऍडजस्ट करेन. होय, मला बी फक्त तू सोबत हवायस. मग जागा केवढी बी असो मला नाही फरक पड. भलमा कसं काय आला नाही अजून? घर उडकायला एवढा वेळ लागतोय? घर उडकायला गेला काय बांधायला गेलाय? सध्या भाड्यानं घर घ्यायचंय म्हणल्यावर उशीर होणार ना. शांत हो, मिळेल. असं वेळ शोधलं कुठंच घर नाही सापडत. कोणी म्हणते 15 दिवसानं खाली होणार आहे, कोणी म्हणते महिन्यानं खाली होणार आहे. अर्जंट असं एका दिवसात मिळणं जरा अवघड वाटतंय. बरं ठीक आहे, तू एक काम कर, तू आता घरी जा आणि पोरांना पण सांग घरी जायला. तुम्ही उगाच लय वनवन केली आज. आम्ही बघतो काय ते. काय वाघमारे? काय मी घरी जाऊ? मी घरी जाऊन जीवन खाऊन निवांत झोपू म्हणजे झोप लागेल मला? तुम्हा दोघांना इथे सोडून मी कुठं सुद्धा जाणार नाही. तू असं कर, जोपर्यंत तुला घर मिळत नाही ना तोपर्यंत तू माझ्या घरी राहा. मी असताना तुम्हाला दोघांना कुठे सुद्धा भटकू देणार नाही मी. बल मग घर मिळेल की, तोपर्यंत आम्ही इथंच थांबतो. काय इथं ऑफिस मध्ये राहणार? अरे सत्या, लोक तुला इथे भेटायला येतात आणि इथं राहणार त्यांच्या समोर तू. सत्या, जेव्हा आम्ही अडचणीत असतो ना त्यावेळी तू मदतीला जाऊन येतोस आमच्या. आता तू अडचणीत तर आम्हाला मदत करून दे की तुझी. का तुला कमीपणा वाटतोय आमची मदत घ्यायला? सांग तसं असलं तर. काय नाही, मी असताना तुम्हाला असं कुठं भटकून देणार नाही. माझं घर आहे, तिथं चालायचं, तिथं गप गुमान राहायचं. मी काय सुद्धा ऐकून घेणार नाही. चला चला वहिनी, चला चल तू. का तुझं ऐकून मी काय सुद्धा घेणार नाही. चल घरी. सत्यादा, घर सापडलंय. मिळालं? हा, एकदा तू बघून घे. साधी रूम आहे जरा. बरं ठीक आहे, एकदा बघूया तरी. चला चला. काय झालं? सर नाही येणार आहे ती. काहीतरी प्रॉब्लेम झालाय घरी. प्रॉब्लेम झाला? ठीक आहे, बघतो मी. कोण पाहिजे? ते घर मालक आहेत का ह्या घराचे? हे कोण आहे? बोला. मग सरळ सांगा की. आता माहित नव्हतं म्हणून आम्ही विचारलं. आता यांच्या कपाळावर जर लिहिलं असतं मी मालक आहे तर. काय पाहिजे? घर पाहिजे होतं. कशाला? राहायला पाहिजे होतं. कुणाला? यांना पाहिजे, दोघांना. एवढे सगळे राहणार आहेत? नाही नाही, आम्ही आपलं सोबत आलोय. मग काय सोबत राहणार आहे? सोबत नाही राहणार, हे दोघच राहणार आहेत. आम्ही आपलं सोबत असतो म्हणून आलोय. मग त्यांना बोलायचं ना, तुझं काय? मग आता हे मालक असताना तुम्ही बोलत होता ना, मग मी बोललो म्हणून काय होतंय? तो मोठा भाऊ आहे माझा. ह्यो बी माझा भाऊ आहे. घर पाहिजे ना? भाड्यानं पाहिजे का विकत पाहिजे? नाही नाही, आम्हाला भाड्यानंच पाहिजे. आधी तुम्ही घर दाखवा, आम्ही बघतो घर, मग बोलू आपण. जी काय तोंडी परीक्षा घ्यायची ना तुम्हाला ती आतमध्ये घ्या आणि लेखी परीक्षा पण घ्या, पण इथं नका थांबू. आत राहणार आहे कोण? ती दोघं ना, मग ती बोलतील. चला हो. चल चल या. तुझं काय? अरे तिथंच थांबलोय आम्ही, कुठं हल्लोय जागेवर? हा मग थांब तिथंच. आईला ह्याला वाटतंय जगात घरच नाही कुणाला, याला एकट्यालाच घर आहे. आपण रात्री गुहेत. यो आपला मल आहे बघा. तुमचा हात काय बाबर? ए तुझं घर नाही बघा आलेलो, बॅगा ठेवायला आलोय आम्ही. मग ठेवा आणि निघा. ए तोंड बंद कर. चल निघ, मारच खातील. चल. अरे वा वाघमारे, हे बघा इकडे बी मस्त स्पेस आहे.
सत्या हा. अरे नको इथं राहायला लय घाण घर आहे. अरे काय चांगला आहे की. अरे कुठं चांगलं आहे ते मालकाचं तोंड आणि म्हशीचं शेण आणि घर एकसारखंच आहे. हो काय बोला काय नाही घर कसलं लाल भडक आहे हे म्हणत होतो मी. हा चंदनासारखं आहे की नाही. बर 30,000 डिपॉझिट आणि 8,000 प्रति महिना. काय ह्या घराला एवढं भाडं? अरे कुत्र बी या पायरी मुतायचं नाही आणि 30,000 म्हणतो 8,000 भाडं. काय नाही 10,000 डिपॉझिट आणि 3,000 भाडं. विषय संपला. जमणार नाही. एक पैसा कमी होणार नाही. घ्यायचं असलं तर घे नाहीतर कडे निघित नाही. मी एक काम कर ही घर नेऊन कुठेतरी इक नाहीतर पिट्यू. सत्या चल. अरे काय चल ओके आमच्यासाठी घर आता गडबडीत ठीक आहे. हो पैसे बरोबर आहे पण घर भाड्याचं आहे मग कसंही वापरायचं नाही. आपलं असल्यासारखं वापरायचं. कळलं का. इथं गांजा तंबाखू दारू असलं काय पार्ट्या बिरट्या काही चालणार नाही. पहिलं आणि शेवटचं सांगतोय. पार्ट्या चालणार नाही नाहीतर मी पोलिसांना सांगेन. हा ओ दादा मी स्वतः पोलीस आहे. पोलिसांना बरोबर घेऊनच फिरता की त्या पोलीस आहेत का. हा त्या पोलीस आहेत आणि आमचा भाऊ शाहूपुरीचा नगरसेवक आहे आणि माझ्यावर एक 15-20 मारामारीचे गुन्हे आहेत आणि मग ह्यो मर्डर हाफ मर्डर असं चालू असतं त्याचं आधीमध्ये. हा पैसे बरोबर आहेत बाकी सगळं घर चांगलं आहे. आपलं चांगलं ठेवा बर का. सत्या ऐक माझं घर पण चांगलं नाही ते मालक बी चांगलं नाही. नको राहायला इथं. बलमा मालकाशी काय घेणं देणं आहे. घर मिळाले हे नशीब. ते बी आहे पण इथं काहीच नाही. हो वहिनी हातरून पांघरून पण नाही. सत्या कसं होणार मग. बरं ऐका तुम्ही सगळे बाहेर थांबा मी साफसफाई करून घेते. अहो वहिनी असं कसं. आम्ही असताना तुम्ही कशाला साफसफाई करताय. आम्ही आहे की साफसफाई सगळं करतो आम्ही. आम्ही चल. सत्या सॉरी हा लक्षातच झालं नाही माझ्या. सॉरी. सत्या अरे एक चटई एक उशी ही 2 पातेली ह्यो एक हंडा एवढ्या साहित्याने संसार होणार आहे का सांग बरं. बलमा संसारासाठी फक्त साहित्याची गरज नसते. गरज असते ती योग्य साथीदाराची. योग्य साथीदाराच्या साथीची. वाघमारे माझ्या सोबत असतील ना तर मी कुठं बी आणि कसं बी संसार करू शकतो. वा काय सत्या भावा बोललाय माहितीये का आपला कडक. तुला सांगतो तुझ्या अशा वागण्यामुळे ना बाकीच्या लोकांना त्रास होतो. कसला त्रास. कसला त्रास म्हणजे बाकीच्या नवऱ्यांच्या बायका काय म्हणतात माहितीये का त्या नवऱ्यांना की बघा सत्यासारखं वागा जरा तुम्ही पण वागताय.
होय होय बरोबर बोलते बलमा. काय मी लहान बॉय बोल लहान बॉय बरं आहे का, मी तुमच्या सगळ्यांसाठी चहा बनवते, पण मला चहा पावडर आणि साखर आणून द्यायला लागेल. आम्ही एक काम कर, चहा पावडर आणि साखर घेऊन जा. बरं ठीक आहे, जातो. सत्या एक बोलू का, आपण नाही सगळा विषय तात्यासाहेबांच्या कानावर घालायला पाहिजे होता. काहीतरी ना काहीतरी मार्ग निघला असता. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तात्यासाहेबांना त्रास देणं योग्य वाटलं नाही मला, म्हणून सांगितलं नाही मी. ती बी आहे म्हणा, पण सत्या मग मी जी काही वागली नाही ते अजिबात आवडलं नाही मला. जाऊ दे बलमा, हे बघ जे झालं ते झालं, आता त्यावर परत चर्चा करायची नाही. आणि रक्ताच्या नात्यांपेक्षा ना मला तुम्ही जास्त महत्वाचं आहे, आणि तुम्ही केवढं केलं माझ्यासाठी. थँक्यू बलमा. झालं तुझं परत सुरू झालं, थँक्यू. आता परत कधीच थँक्यू मानायचं नाही. अरे पण बलमा तुमच्यामुळेच तर हे सत्य आहे, तुमच्याशिवाय मी काहीच नाही आहे. कसं आहे माहिती सत्या, भगवान रामाशिवाय वानर सेनेला काय महत्व आहे सांग बरं. आणि तुमच्या राम सीतेच्या जोडीला आम्ही आहे की मदत करायला. काय बी मदत लागून दे, फक्त मला सांग, लगेच हजर मी. बर सत्या ऐक, मी जरा जाऊन येतो, एक महत्वाचं काम आहे. अरे पण चहा? आता चहा वहिनी सकाळी प्यायला येतो. आता तुम्ही पण जरा दमलाय आणि सगळं सेट झालेलं नाही ना अजून, सगळं व्यवस्थित सेट करा, मग येतो की परत. वहिनी येतो. राजाच्या राणीसारखं ठेवीन म्हणलं होतं तुम्हाला, आणि बघा माझ्यामुळे काय वेळ आली तुमच्यावर. मी तर आता सुद्धा राणीसारखी. नवऱ्याच्या सोबत त्याच्या बाजूला झोपायला मिळते, असं भाग्य सगळ्यांना नाही लाभत. अच्छा, पण फक्त बाजूलाच आहे वाघमारे, कुशीत नाही ना झोपला. झालं, लगेच लाडत आलास. वाघमारे मी आपलं टेरेस लय मिस करतो. मी सुद्धा. सत्य तिथे पालाय, तिला घालवा ती. नाही घालवणार का? अहो कारण त्या पालीमुळेच तर तुम्ही माझ्या जवळ आलाय ना. सत्या घालू तिला. नाही घालवणार. ए पाल इथंच थांब ग, कुठे जाऊ नकोस. घालू तिला. नाही घालवणार. पाल गेली गेली वाटत. मम्मी, ए मम्मी, माया सुरवे उर्फ मम्मी. ये तुझी हिम्मत कशी झाली माझ्यावर दारू पिऊन बोलायची? तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाला वहिनीनं घरातनं बाहेर काढायची ते सांग आधी. स्वतःच्या पोटच्या पोळाला घरातनं बाहेर काढतेस, तुला जरा तरी कसं काय वाटत नाही ग? जरा तरी ठेव ना, जनाची काहीतरी मनाची लाज वाटून दे तुला. ए गापतो. लग्न झाल्यापासून बघतोय मी, वहिनींना त्रास देत आलीस, छळ करत आलीस त्यांचा. त्यांनी निमूटपणे काय सण केलं तुला माहितीये का? कारण तुला त्रास होऊ नये, तुला सत्या घरातनं बाहेर काढू नये, तुझा अपमान करू नये म्हणून त्यांनी सगळं लपवून ठेवलं सत्यापासून, एवढं लक्षात ठेव. आणि तू त्याचा फायदा घेतलास आणि सतत त्रास देत राहिलीत वहिनींना. बळवंता साहेब बाप्पा थांबा, मला बोलू दे. सत्याला तुझ्यावर किती जीव आहे माहितीये का? नाही काय माहित. आणि तू काय केलं? स्वतःच्या पोटच्या पोळा घरातनं बाहेर काढलंस. अगं जरा तरी तुला आई म्हणून माया असू दे की. हे कापतो नुसतं नावातच माया आहे, माया सुरवे.
अगं ती माया जरा पोराला दाखव. आहे नाहीस तू, अजिबात नाहीस तू आहे. तू आहे नाही चांडाळ चांडाळणे आहे म्हणायचं लायकीच नाही तू. अगं माया काय करतेस? वेळ लागले का तुला? मारतेस काय त्याला? खबरदार, अजिबात त्याची बाजू घ्यायची नाही, नाहीतर माझी इतकं कोणी वाईट नाही सांगून ठेवते. काय चुकीचं बोलतोय तो? ह्याची हिंमत कशी झाली माझ्या समोर येऊन बोलायची? मार मार मम्मी, मला अजून मार मार. तू लय चुकीचं वागतेस मम्मी, लय चुकीचं वागते, एवढं लक्षात ठेव. बळवंता हे बघ, शांतो, आम्हीच घेऊन जायला घरी. जा. चुकीचं वागते लक्षात ठेव मम्मी. जी काय करतेस ना तू सगळं चुकीचं आहे, लक्षात ठेव. अगं बाई, लयच उशीर झाला मला. बरं झालं काल रात्रीच हे आणून ठेवले. वाघमारे, हा वाघमारे. आले सत्या, थांब. आले. सॉरी, माझ्यामुळे झोपमोड झाली ना. अहो सॉरी काय म्हणताय? बर घे, चहा बनवलाय. एकच कप? हा म्हणजे तू आधी पी, मग मी पिते. कप एकच आहे आपल्याकडे. हो बर ठीक आहे, आपण एकाच कपात पिऊया. असं कुठं असतं? हा त्याला काय होतंय, बसा. अरे बसा, इकडे आणा ते. गरम आहे. तसं बी म्हणतात की एका कपात पिल्यावर प्रेम वाढते. काय पण काय पण काय. बघा प्यायच्या आधीच प्रेम वाढलं. आता काय झालं? साखर जर कमी आहे का, पिऊन बघा. असं कसं? आहे की दूध. आत्ता कसा गोड लागला तुमच्यामुळे. वाघमारे, लईच गोड झाला होता. बास झाला आता. कोरा चहा छान लागतो ना. अहो तुमच्या उष्ट असलं ना तर जगातलं काय बी छानच लागल बघा. घे पी. बर उठ आता, लवकर आवर. वाघमारे, आज तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचं असेल. नाही, मी रजा टाकली. आपल्याला जे सामान हवं आहे ना ते जाऊन खरेदी करू आज. ठीक आहे.
आवरा. चहा पितो आणि आवरतो. वाघमारे, हा आय लव्ह यू. आवरतोस की कसं? हा, उठतो आवरतो. उठ, आंघोळ कर आता. ए सुनंदे, सुनंदे, हे सुनंदे, ए सुनंदे, सुनंदे, ए सुनंदे, ए सुनंदे. किती नाटक काढतेस? दिसते ना ती झोपल्या. एक तर डोळ्याला डोळा नाही तिच्या रातभर, तू बस बोंबला तिथं. हे आमरे, मग मी झोपू नको म्हणली होती मी तिला रासारी. हा, मी म्हणली होती तिला रासारी डोळा फाडून जागत बस म्हणून. हा बघ आमरे, घरात एवढी कामं पडली ती कोण करणार मग? हा, त्यात एक तर मला लय भुका लागल्या त्या बघ. कावळ्यांनी नुसता आरडून आरडून कालवा केलाय पोटात, आणि तू म्हणतेस मी तिला झोपून दे म्हणून. तुझे हात काय मोडलेत वै? देवान हात दिलेत ना, स्वतः बनवून खा की. हे आमरे, मला सांगतेस मी स्वतः बनवून. आई, आई अगं काय होतंय? मला माझी मंजू काहीतरी संकटात आहे. मला तिला भेटा. आई आई अगं तुला काहीतरी वाईट स्वप्न पडलं असेल. काय नाही झालं, सगळं ठीक आहे. शांत हो बरं तू आधी. नाही, जवळ माझ्या लेकीला मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही ना, त्यावर मला चैन नाही पडणार. गाय काय नाही झालं. अगं तुला वाईट स्वप्न पडलं असेल तर अगं ऐकून घे की जरा. ए थांबा, मी बी आली. काय झालं सत्या? सगळं घर किती रिकाम रिकाम वाटतं ना. कुठं रिकाम आहे? आपण दोघं आहे की. काळजी करू नका वाघमारे, लवकरच आपल्या हक्काचं घर असेल आणि त्यात सर्वस्वी तुमची मालकी असेल. मला काय मालकीचं घर नकोय, पण आपुलकीचं हवंय. हे सगळं माझ्यामुळेच घडतंय. नाही सत्या, तुझ्यामुळे काहीच नाही झालेलं, माझ्यामुळे झाले सगळं. मी तुला फोन करायलाच पाहिजे होत, म्हणजे मी करत पण होते तुला फोन, पण माझा फोन खाली पडला आणि खराब झाला. माहिती आहे मला, मी बी लय फोन केले होते तुम्हाला, पण तेव्हा तुमचा फोनच नाही लागला. सत्या, थँक्यू माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. वाघमारे, 7 जन्माचं वचन दिलंय मी तुम्हाला, मग विश्वास असणारच ना. बरं चला, भूक लागली असेल ना तुम्हाला, काय तर खायला घेऊन येतो. आणि तुमचा फोन बलमानं दिला दुरुस्त करू. बरं ठीक आहे, मी आलोच. येतो लगेच. हाऊ मम्मी, एवढं कशाला लोड घेताय? असं ना तसं तुम्हाला त्या नेबट मंजुवनीला घराबाहेर हाकलायचीच होती ना. आता ती घराबाहेर गेली तर तुम्ही खुश व्हा की, दुःखी कशाला होताय? आता दुःखी न कहू तर काय करू? ती नेबट घराच्या बाहेर गेली ती चांगलंच झालं, पण तिच्या मागे माझा लेक बी गेला ना. ज्या लेकाला एवढं लहानाचं मोठं केलं मी, त्यानं काय केलं? त्या पोरीच्या पायात माझ्या आवाज चढवला. हाऊ मम्मी, शेवटी सत्यदादा तुमचा लोक आहे, आणि कुठल्या बी लेकाला स्वतःच्या आईवरती जास्त वेळ राग धरून ठेवता येत नाही. त्यामुळे सत्यदादा आज न उद्या घरला येईलच की. आणि मम्मी, तुम्हाला आठवत आहे ना, तुम्ही आजारी होता तेव्हा सत्यदादा केवढी मोठी रिस्क घेऊन आला तो तुम्हाला भेटायला. मंजू, म्हणजे हे मंजू, ए म्हणजे मंजू अगं म्हणजे काय काय काम आहे? मंजू कुठं आहे? बोलवा तिला, मला भेटायचंय तिला. तुझी लेक रात्रभर काळ तोंड करत फिरती आणि तू मला विचार म्हणजे कुठं आहे? विनबाई,
तुम्ही माझ्या लेकीच्या सासू आहात ना, म्हणून तुमचा मान ठेवते मी. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काय बी बोलाल मी ऐकून घेईन. हे का बस, माझ्या मोरा आवाज नाही वाढवायचा. तुझ्या लेकीला वळण लावलं असतं ना तर माझ्या लेकाच्या बी आयुष्याची वाट लागली नसती. उगाच वाटेल ते बोलू नका, मी खपवून घेणार नाही. वाटेल ते बोलायला याड नाही लागलं मला. एवढं वाटतं ना तुझ्या लेकीला विचार कुठं होती ती. ए सुरवीनबाई, काय असेल ती स्पष्ट सांग की, उगा कशालाच वाड्यात घालतेस. होय ना? ए फुकटे, मग नीट कान देऊन ऐक. एकदम स्पष्टच बोलते. तुझी भाची, हिजी लेक आणि हिजी दिदी रातभर तिच्या त्या यारा संगट मोरे सरासोबत त्याच्या घरला होती. मम्मी साहेब, आमच्या दीदी बद्दल विचार करून बोलायचा. एक काटकुळे, एवढंच वाटतंय ना? मग तुझ्या लाडक्या दीदीला जाऊन विचार रातभर कुठं होती ती. हे काय पाने, म्हणजे आता आमच्या पोरगीला घरातनं बाहेर हाकलायची नवीन आयडिया शोधून काढलीस ती? ए शिपुर्डे, तुझ्यासारखी आयडिया काढत नाही मी. जी आहे ना तीच सांगितलंय. माझी मंजू अशी कधीच वागायची नाही. तुम्ही काय बी सांगताय. एवढंच वाटतंय ना? मग जाऊन विचार केली किला कुठं होती ती. आम्ही तुमच्याशी बोलायला इथं आलोच नाही. आम्ही आमच्या दीदीशी बोलायला आलो. कुठे आहे माझी दीदी? तोंड काळा करणाऱ्या तुझ्या लाडक्या दीदीला ह्या घरात दिली हाकलून. जा शोधा कुठं आहे ती. काय तुम्ही मंजूला हाकलून लावलाय? हो मग सत्यजितराव? तो बी तिच्या संकटच आहे. ही दोघ जण कुठे आहेत ना, शोधा त्यांना. तुझ्या लिकीनं फुस लावली माझ्या लेकाला बी घेऊन गेली ती आणि आल्या मला विचारायला. राणी काय ना कसं दे सगळी घ्यायची नाही दे. आई 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 काय होतंय आई? आई अगं काय होतंय म्हणून काय विचारते? आज चक्कर आली आहे तिला दिसत नवी. अगं मग ती उभी काय राहिली? अगं जाऊन पाणी आणखी. हा आई संध्यात तुम्ही आणि मी पळती पाणी आणाय. आई अगं डोळे उघड ना. काय बाया, पोरगीनं चांगलं पांग फेडलं. माझ्या दादानं एवढ्या कष्टानं पोरगीला लहानाची मुठ्ठी केली. ती ही तीच बघायला ऐकावी. दादा अरे बरं झालं रे, ही समजा बघायला ऐकाय तू नाहीस ती. पोरगीनं नाक कापलं, समध्या घराची इज्जत मातीत मिळवली. आई अगं डोळे उघड ना ग. काय लोक माझ्या तोंडात शेण घालणार, मलाच म्हणणार तुमच्या बच्चीनी तुमच्या नावाला बट्टा लावला. आत्या अगं येडीबिडी झालीस का? इथं परिस्थिती काय, तू काय बोलत बसले? अगं माझी दीदी कशी नाही सगळ्यांना माहिती. तू गप्पच बस. लोक नाव ठेवायला लागली का नाही की मग समजल तुला. ती तवा बघत नाही ती कोण कसं होतं काय होतं ती. आमरे आमरे मंजूला फोन लाव. मी दीदीला फोन लावते. तू शांत हो, सगळं नीट असेल, काय झालं नसेल बघ. बोल आमरे. हॅलो दीदी. अगं कुठं? हॅलो मंजू, बाळ तू बरी आहेस ना ग? मी आता तुला भेटायला येते. नाही नको आई. अगं मी जरा एका कामासाठी बाहेर आले. आईपासून काय काय लपवशील ग? तुला घरातनं बाहेर काढलंय हे मला सांगावंसं नाही वाटलं वय ग. इतकं परक झालो का आम्ही? आई अगं मी सांगणारच होते. ते काय नाही, तू कुठे सांग, मी आता तुला भेटायला येते. आई अगं पण पत्ता पाठव, येतोय आम्ही लगेच. बर ठीक आहे, मी लोकेशन पाठवते. आमरे मंजू पत्ता पाठवते तिचा, आपण लगेच तिला भेटायला जाऊ. तू उठ चल चौकश. आई मला वाटते हेच घर आहे. चल चल बघू जाऊ.
मंजू ए म्हणजे आमरे नक्की हेच घर आहे ना? हो लोकेशन तर इथलंच दाखवते. आई मंजू मंजू काय गे मंजू इथं का आलीस? हा काय ग तिथे? अगं सांगायचंच तरी, आम्ही सगळे किती काळजीत पडलो होतो सांग बरं. सांगते. हा सांगते काय सांगते? आधी मला सांग, तुझं ते साहेबाबर काय चाललंय ग? काय करत होतीस रात सारी त्याच्या घरला? हे समजा असलं करायसाठी माझ्या दादाच्या जागेवर नोकरीला लागलीस वे ग? आत्ते तोंडाला येईल ते आरोप काय करतेस? हे सगळं बोलायला आमच्या बरी इथं आलीस का? अगं काय खरं काय खोटं कळाय ना ग आपल्याला. सगळं सांगते. आज चल आधी. काय नाही आदवीत काय आहे ती समजा सांग आधी. आई मी मौर्य साहेबांच्या घरी गेले होते. त्यामुळे मम्मी साहेबांचा गैरसमज झाला आणि सत्यानं घर सोडलं. आता मी परत त्या घरात नाही जाणार, इथंच राहणार होत. इथं इथं कसं राहणार ग तुम्ही? आई आई तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना त्यांच्यासोबत. मी वाघमाऱ्यांना काय सुद्धा कमी पडू देणार नाही. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? सत्यजितराव माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तुम्ही इथं का आलात? हवा आपल्या घरी यायचं ना. चला. नाही आई, हे बघा आम्ही जिथे आहोत तिथेच बरे आहोत, आणि काय लागलं तर हक्कानं सांगू की आम्ही तुम्हाला. काय बया काय अवस्था करून ठेवली माझ्या पोरगीची. कुठं महालात राहत होती माझी बाची आणि इथं कुठं खोनपाडात आणून ठेवली तिला. हो आत्याबाई, तुमची पोरगी जिथं कुठं राहील ना त्या जागेचं महालच करेल, त्यामुळे त्याचं टेन्शन नका घेऊ. आई तुम्ही कुणीच काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. अगं पण तिथे तुमच्याकडे इथं सामान पण नसेल, भांडी पण नसतील. अगं आणायचे आहेत अजून. आणायचीत कशाला? माझ्याकडे आहे जाताची भांडी, मी पाठवून देते. अगं काही गरज नाही त्याची. दे दे समधी भांडी दे. गरज आहे, मी जाते आणि पटकन सगळी भांडी घेऊन येते. हा चल आमरे, चल आमरे. आलोच तिथे. अगं आता ती नग म्हणते की भांडी कुठे काय जावा गेल्या त्या.